चला ना भाऊ, आम्ही चाललो सकाळी सकाळी मार्केटला. ट्रॅक्टर का खाद भरलेलं होतं आणि आता बसलो आम्ही ट्रॅक्टरवरती. भाऊ होता ट्रॅक्टरवरती. निघालो आम्ही मार्केटला. आम्ही सकाळी सकाळी 7 वाजताच निघालो मार्केटला. म्हटलं 1 नंबरला ट्रॅक्टर लावून निघून यावं. पण बघतो तर काय, आमच्या मागे खूप ट्रॅक्टर होते आणि पुढे खूप ट्रॅक्टर होते. बाकीचे ट्रॅक्टर नवे होते, आमचं ट्रॅक्टर म्हातारा होतं. त्याच्यामुळे सर्व ट्रॅक्टर आमच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून पुढे निघत होते. मार्केटमध्ये आम्ही पोहोचलो. शांतता होती, थंडी खूप होती. म्हणून म्हटलं चहा पिऊन घ्यावं. चला म्हटलं तुम्हाला पण बोलून घेतो आता चहा प्यायला. चहा पिऊन झाला आणि म्हटलं चला आता भावाकडे निघतो आम्ही. भाऊ होता ट्रॅक्टरवरती. मग ट्रॅक्टर जवळ आलो तर बघतो काय, भाऊ तर ट्रॅक्टर जवळ उभाच नव्हता. म्हटलं चला आता परत भावाला शोधायला निघावं लागणार आहे. माझा भाऊ यावेळी कुठे मला याची अजिबातच गॅरंटी नव्हती. चला मी निघालो भावाला शोधायला भावाच्या दिशेकडे. भाऊ कुठे येते तर माहिती नव्हतं, त्याच्यामुळे काट्यावरती आलो. माझं वजन आहे 35 किलो. काट्यावर चढलोय आता 40. काट्याच्या खाली आल्यावर 0, 40. काटा चुकीचा आहे वाटतं. चला म्हटलं आता चहा नाश्ता करून घ्यावा. नाश्ता करायला निघालो. भाऊ आता पुढच्या अमृततुल्य हॉटेलजवळ. तर आम्ही माझे काकांते पण आलेले. काकांते पण इथे येणार आहे. बरं झालं माझा भाऊ इथं सापडून गेला, नाहीतर मी पुरं मार्केट जरी शोधून आलो असतो तरी मला सापडला नसता. कारण की तो डायरेक्ट नेटच्या साईडला होता. मोबाईलला चार्जिंग खूप कमी आहे, त्याच्यामुळे आता शॉर्ट ब्लॉग बनवणार आहे. जेवण बिवण झाला. आता एक चॉकलेट खाऊन मार्केटमध्ये. मी मजेत चॉकलेट खात होतो तेवढ्यात एक ते आला म्हणे पॉम्पलेट घ्या म्हणे, आमच्या मोटरसायकलींवरती डिस्काउंट चालू आहे म्हणे देवळ्याला. म्हटलं चला आता टाइमपासला एक कागद आला, त्याचे फटाकडे बनवले आणि पडायला सुरुवात केली. फटाकडे फोडून झाले, मार्केट पण झालं आणि घराकडे निघताना डिझेल टाकून घेतलं ट्रॅक्टरला. मग डिझेल वगैरे टाकून झालं. मग नंतर आठवण आले आम्हाला खाद्य घ्यायचं होतं. खाद्य घ्यायला आम्ही निघालो. आम्ही पोचलो खाद्याच्या गोडाऊनपर्यंत. मला तिथे चार्जर दिसलं, पटकन मोबाईल चार्जिंगला लावून घेतला. कारण की अजून थोडा चालू राहिला असता तर मोबाईल स्विच ऑफ झाला असता. खाद्याची गोणबिन घेतली गेली आणि लगेचच आम्ही निघालो. बरं झालं खाद्य घ्यायची आठवण लवकर आली, नाहीतर आम्ही घरी निघून गेलेलो असतो. आणि आता फक्त एक आठवण करायची बाकी होती. भावाला सांगून ठेवलेलं होतं की आता जायचंय शिरसमणी गावात. पोचल्यावर कधी एक औषध घ्यायचंय. लवकरच आम्ही शिरसमणी गावाच्या रस्त्यावर तर पोचलो आणि लगेचच शिरसमणी गावातही पोचलो. दुकानात गेलो, आम्ही बघितलं की लगेच आम्हाला एक हेडफोन दिसले, त्याचेही कपडे काढून टाकलेले होते. औषध दुकानात पोचलो आणि लगेचच औषध घेऊन घेतलं. आम्ही घरी पोचलो. ट्रॉलीमध्ये काकड्या ठेवलेल्या होत्या, काकड्या घेतल्या. भावाला म्हटलं देवाकडे त्या काकड्या घेतला आणि घराकडे निघालो. काकड्या खाल्ल्या म्हणलं माय. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडलेला असेल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बापरे, त्याला तुझं काय